धनुराशीच्या मंडळींनो, आजचा हा संदेश साधा नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण 20 ऑगस्टपासून तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडण्याचे संकेत दिसत आहेत की तुम्ही स्वतःला एकच प्रश्न विचाराल, हे माझ्यासोबतच का घडत आहे? काही धनुराशीच्या व्यक्तींना तर एखादी बातमी ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, असे संकेत आहेत. पण घाबरू नका, कारण प्रत्येक धक्का हा शेवट नसतो. कधीकधी तो आयुष्य बदलणाऱ्या नव्या सुरुवातीचा संकेत असतो. आजचा हा राशी संदेश विशेषतः 20 ऑगस्ट नंतरच्या काळासाठी आहे. तुमच्या मनात गेल्या काही दिवसांपासून एक अजब अस्वस्थता आहे का? रात्री झोपताना विचारांची गर्दी होते का? एखाद्या व्यक्तीची आठवण वारंवार येते का? एखाद्या कामाचा निकाल काय लागेल याची भीती तुम्हाला वाटते का? जर यापैकी काहीतरी तुमच्यासोबत घडत असेल तर हा संदेश शांतपणे ऐका, कारण धनुराशीसाठी येणारा काळ भावनिकदृष्ट्या खूप खोल परिणाम करणारा ठरू शकतो. 20 ऑगस्ट नंतर अचानक एखादा फोन येऊ शकतो, एखादा संदेश मिळू शकतो किंवा एखाद्या जुन्या व्यक्तीकडून पुन्हा संपर्क होऊ शकतो. आणि विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्ही मनातून विसरण्याचा प्रयत्न केला, तिच्याशी संबंधित एखादी बातमी तुमच्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. त्या क्षणी तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतील. तुम्ही काही क्षण शांत बसाल आणि मनात म्हणाल, मला याची अपेक्षाच नव्हती. धनुराशीच्या काही लोकांच्या आयुष्यात गेल्या काही महिन्यांपासून एक गोष्ट अडकलेली आहे. निर्णय होत नाही, उत्तर मिळत नाही, पैसा अडकलेला आहे, नात्यात गैरसमज आहेत किंवा मनातील एखादी इच्छा पूर्ण होत नाहीये. पण 20 ऑगस्ट नंतर या अडकलेल्या गोष्टीला हालचाल मिळण्याचे संकेत दिसतात. सुरुवातीला बातमी धक्कादायक वाटू शकते, पण तिच्यामागे तुमच्यासाठी एक मोठा बदल लपलेला असू शकतो. म्हणून पहिली बातमी ऐकून लगेच निष्कर्ष काढू नका, कारण काही वेळा नशिबाचा दरवाजा उघडण्याआधी एक जोरदार धक्का बसतो. धनुराशीच्या लोकांना तुम्ही मनाने खूप मजबूत असल्याचे दाखवता, पण तुमच्या मनात किती वेदना आहेत हे बाहेरच्या लोकांना माहीत नसते. तुम्ही हसता, बोलता, सगळ्यांना मदत करता, पण रात्री एकटे असताना तुम्ही स्वतःशीच किती लढता हे फक्त तुम्हालाच माहिती आहे. आणि म्हणूनच 20 ऑगस्टपासून सुरू होणारा काळ तुमच्या भावनांना स्पर्श करू शकतो. एखाद्या जवळच्या व्यक्तीबद्दल सत्य समोर येऊ शकते. हे सत्य कोणावर आरोप करण्यासाठी नाही, तर परिस्थिती समजून घेण्यासाठी आहे. कारण कधीकधी आपल्याला वाटतं एखादी व्यक्ती आपली आहे, पण तिच्या मनात काय चाललंय हे आपल्याला माहीत नसतं. काही धनुराशीच्या व्यक्तींना नात्यांमध्ये अचानक संभ्रम निर्माण होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचे वागणे बदललेले जाणवेल. कालपर्यंत प्रेमाने बोलणारी व्यक्ती अचानक शांत होईल. तुम्ही विचाराल काय झालं, पण समोरून स्पष्ट उत्तर मिळणार नाही. अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका. तुमची किंमत दुसऱ्यांच्या वागण्यावर ठरत नाही. 20 ऑगस्ट नंतर तुमच्यासाठी सर्वात मोठा धडा हाच असू शकतो की प्रत्येकाला खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरवू नका. काही धनुराशीच्या लोकांच्या घरातही वातावरण बदलण्याचे संकेत आहेत. घरातील एखाद्या विषयावर चर्चा होईल. सुरुवातीला मतभेद होतील, आवाज चढू शकतो, एखाद्याचे मन दुखू शकते, पण नंतर त्याच चर्चेतून एक मोठा निर्णय होऊ शकतो, ज्याची तुम्ही अनेक दिवस वाट पाहत होतात. त्या निर्णयाची सुरुवात या काळात होऊ शकते. तसेच पैशांच्या बाबतीतही सावध राहणे गरजेचे आहे. अचानक खर्च समोर येऊ शकतो, एखादे पेमेंटही उशिरा मिळू शकते किंवा एखाद्या व्यक्तीला दिलेले पैसे परत मिळण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे 20 ऑगस्ट नंतर कोणावरही अंधविश्वास ठेवून आर्थिक निर्णय घेऊ नका. कागदपत्रे तपासा, व्यवहार तपासा आणि घाईत होकार देऊ नका. पण त्याचवेळी धनुराशीच्या लोकांसाठी एक सकारात्मक संकेतही आहे. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात, तिथे अचानक संधी मिळू शकते. एखाद्या व्यक्तीचा फोन तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी शोधणाऱ्यांना नवीन संपर्क मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना एखाद्या जुन्या ग्राहकाकडून किंवा जुन्या संपर्कातून काम मिळू शकते. पण या संधीचा फायदा घेण्यासाठी तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवावा लागेल, कारण या काळात तुमच्या मनात एक भीती सतत डोकावू शकते की मी हे करू शकेल का? आणि उत्तर आहे हो, तुम्ही करू शकता. तुम्ही अनेक संकटे पार केली आहेत. आज जिथे उभे आहात तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही खूप काही सहन केले आहे.
त्यामुळे एका धक्क्याने तुमची वाट थांबणार नाही. धनुराशीच्या काही व्यक्तींना 20 ऑगस्ट नंतर भूतकाळाशी संबंधित एक प्रसंग पुन्हा समोर येऊ शकतो. एखादी जुनी आठवण, जुना फोटो, जुना संदेश किंवा अचानक झालेली भेट तुमच्या मनाला हलवून सोडू शकते. तुम्हाला वाटेल की हे प्रकरण संपले आहे, पण मनाच्या एका कोपऱ्यात ते अजूनही जिवंत आहे. त्या व्यक्तीला पाहिल्यावर किंवा तिच्याबद्दल ऐकल्यावर डोळ्यात पाणीही येऊ शकतं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक येणारी व्यक्ती पुन्हा आपल्या आयुष्यात राहण्यासाठीच येतेच असे नाही. काही लोक फक्त एक धडा देण्यासाठी परत येतात. हा फरक ओळखणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता एक अतिशय महत्त्वाचा संकेत. धनुराशीच्या काही लोकांना या काळात स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज जास्त स्पष्ट ऐकू येईल. एखाद्या निर्णयावर मन वारंवार सावध करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. याचा अर्थ कोणीतरी तुमच्यावर वाईट शक्ती करत आहे असा निश्चित निष्कर्ष काढू नका. पण तुमच्या मनात अस्वस्थता तुम्हाला एखाद्या परिस्थितीकडे पुन्हा नीट पाहण्याचा इशारा देऊ शकते. रात्री उगाच भीती वाटणे, वारंवार एकाच विचारात अडकणे किंवा एखाद्या व्यक्तीच्या वागण्याबद्दल संशय निर्माण होणे गोष्टींमध्ये लगेच अंधविश्वास किंवा एखाद्या व्यक्तीच्या वागण्याबद्दल संशय निर्माण होणाऱ्या गोष्टींमध्ये लगेच अंधविश्वास न ठेवता शांतपणे परिस्थिती तपासा. तुमची बुद्धी आणि विवेक हेच तुमचे सर्वात मोठे संरक्षण आहे. धनुराशीच्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ महत्त्वाचा आहे. अभ्यासात मन लागत नसेल तर स्वतःवर राग करू नका. 20 ऑगस्ट नंतर एकाग्रता वाढवण्यासाठी नवीन पद्धत वापरावी लागेल. मोबाईलपासून थोडं अंतर, निश्चित वेळापत्रक आणि सातत्य ठेवले तर परिणाम मिळू शकतो. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी विशेषतः शेवटच्या क्षणी हार मानू नका, कारण कधीकधी निकाल येण्याच्या आधीच मन हारतं. त्याचबरोबर तुमचं काम म्हणजे प्रयत्न करत राहणे. परिणामाची चिंता नंतर करा. धनुराशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती तुमच्या कामाकडे वेगळ्या नजरेने पाहू शकते. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते, पण त्याचवेळी तुमच्या एखाद्या निर्णयावर प्रश्नही उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे कोणाशीही अनावश्यक वाद घालू नका. तुमचे काम तुमच्यासाठी बोलू द्या. शांत राहणे हा या काळातील तुमचा मोठा विजय असेल. धनुराशीच्या व्यावसायिकांसाठी जुना संपर्क पुन्हा उपयोगी ठरू शकतो. बंद झाल्यासारखा वाटणारा व्यवहार पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. पण भागीदारीत असणाऱ्यांनी प्रत्येक गोष्ट स्पष्ट ठेवा. पैशांचा व्यवहार बोलण्यावर न ठेवता शक्य असेल तिथे लिखित स्वरूपात ठेवा, कारण 20 ऑगस्ट नंतर छोट्या गैरसमजातून मोठा वाद निर्माण होऊ शकतो. आता प्रेमाच्या बाबतीत सर्वात मोठा संकेत. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल आणि त्या व्यक्तीकडून उत्तर मिळत नसेल तर 20 ऑगस्ट नंतर परिस्थितीत बदल जाणवू शकतो. काहींना अपेक्षित उत्तर मिळेल तर काहींना अपेक्षा नसलेले सत्य समोर येईल. पण दोन्ही परिस्थितीत तुम्ही स्वतःला गमावू नका, कारण प्रेमात कोणीतरी सोडून जाणे म्हणजे आयुष्य संपणे नाही. कधीकधी एक नातं संपतं आणि त्यानंतर स्वतःची खरी किंमत समजायला सुरुवात होते. धनुराशीच्या विवाहित व्यक्तींनी या काळात संवाद वाढवणे गरजेचे आहे. छोट्या गोष्टी मनात साठवून ठेवल्या तर गैरसमज वाढू शकतात. जोडीदाराला तुमच्या मनातील गोष्ट शांतपणे सांगा. दोष देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण काही वेळा नातं तुटण्या इतकी मोठी समस्या नसते, पण बोलणे बंद झाल्यामुळे समस्या मोठी होते. कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीशी संबंधित चिंता निर्माण होऊ शकते. अशा वेळी घाबरून जाण्याऐवजी योग्य काळजी घ्या आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. राशी भविष्य ही निश्चित भविष्यवाणी नसते, त्यामुळे कोणत्याही आरोग्यविषयक बाबतीत त्यावर अवलंबून राहू नका. आता तुम्हाला सांगते, 20 ऑगस्ट नंतरचा सर्वात भावनिक क्षण कोणता असू शकतो? एखादी अशी व्यक्ती जी तुमच्या आयुष्यात खूप काही महत्त्वाची होती. तिच्याबद्दल काहीतरी ऐकून तुम्ही काही क्षण शांत होऊ शकता. कदाचित तिच्याशी पुन्हा बोलण्याची संधीही मिळेल. कदाचित एखादे गैरसमज दूर होतील. कदाचित तुम्हाला स्वतःच्या मनाला अंतिम उत्तर द्यावे लागेल. कोणतीही परिस्थिती आली तरी स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही जेव्हा एखाद्यासाठी मनापासून उभे राहिलात तेव्हा तुमची निष्ठा कमी नव्हती. दुसऱ्याने त्याची किंमत केली नाही म्हणून तुमची किंमत कमी होत नाही, हे लक्षात ठेवा. आता धनुराशीसाठी एक जबरदस्त सकारात्मक संकेत. 20 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात एखादी बंद वाटणारी दिशा पुन्हा उघडू शकते. नवीन काम, नवीन ओळख, नवीन योजना किंवा नवीन प्रवास यापैकी काहीतरी तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणू शकते.
तुम्हाला वाटत असेल की माझं आयुष्य थांबलं आहे, तर हा काळ तुम्हाला दाखवून देऊ शकतो की आयुष्य थांबलेलं नव्हतं, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत होतं. म्हणून म्हणून आजपासून एक गोष्ट ठरवा. भीतीने निर्णय घेणार नाही, दुसऱ्याच्या बोलण्यावर स्वतःची किंमत ठरवणार नाही आणि कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवणार नाही. तुमच्या आयुष्यात कोणीतरी मत्सर करणारी व्यक्ती आहे असे वाटले तरी पुरावा नसताना कोणावर आरोप करू नका. फक्त तुमची माहिती, तुमचे व्यवहार आणि तुमचे वैयक्तिक निर्णय सुरक्षित ठेवा. शांतता राखा. तुमची प्रगती हीच सर्वात मोठं उत्तर असतील. धनुराशीच्या लोकांनो, गेल्या काही काळात तुम्ही खूप काही सहन केले आहे. काहींनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, काहींनी तुमची थट्टा केली, काहींनी तुम्हाला कमी लेखलं आणि काहींनी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला. पण आता तुम्हाला एक गोष्ट शिकायची आहे. चांगला माणूस असणे आणि प्रत्येकाला स्वतःपेक्षा मोठे स्थान देणे यात फरक आहे. 20 ऑगस्टनंतर तुमच्या आयुष्यात हा फरक स्पष्ट होऊ शकतो की कोण खरोखर तुमच्या सोबत आहे आणि कोण फक्त परिस्थितीपुरता तुमच्या सोबत आहे याची जाणीव होऊ शकते. सुरुवातीला हे सत्य दुखेल, कदाचित डोळ्यात पाणीही येईल, पण काही सत्य अश्रूंमधून स्वीकारावे लागतात, कारण त्यानंतरच मन हलकं होतं. आता आर्थिक बाजू पुन्हा पाहूयात. अचानक मोठा फायदा होईल असे निश्चित सांगता येत नाही, पण पैशांबाबत सुधारणा करण्याची संधी नक्कीच मिळू शकते. जुन्या थकबाकीचा पाठपुरावा करा, अनावश्यक खर्च कमी करा, नवीन गुंतवणूक करण्याआधी माहिती घ्या आणि कोणीही तुम्हाला झटपट श्रीमंत होण्याचे आश्वासन दिले तर सावध राहा. धनुराशीच्या काही व्यक्तींना प्रवासाचा योग निर्माण होऊ शकतो. हा प्रवास कामासाठी, कुटुंबासाठी किंवा अचानक आलेल्या कारणामुळेही असू शकतो. प्रवासात कागदपत्रे आणि महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. आता एक छोटा पण महत्त्वाचा आध्यात्मिक संकेत. जर तुमची श्रद्धा असेल तर रोज काही मिनिटे शांत बसून प्रार्थना करा. देवाकडे फक्त पैसा मागू नका, योग्य निर्णय घेण्याची बुद्धीही मागा. कारण पैसा कधी वाढतो, कधी कमी होतो, पण योग्य बुद्धी असेल तर माणूस पुन्हा उभा राहू शकतो. धनुराशीच्या लोकांनो, 20 ऑगस्ट हा एखादे जादुई अंतिम दिवस समजू नका. हा दिवस ज्योतिषीय कालखंडाचा संकेत म्हणून घ्या. तुमच्या कृती, निर्णय आणि परिस्थिती यावर प्रत्यक्ष परिणाम अवलंबून असतो. त्यामुळे या संदेशातून भीती घेऊ नका, जागरूकता घ्या. आता शेवटच्या काही गोष्टी खूप लक्षात ठेवा. 20 ऑगस्टनंतर कोणत्याही मोठ्या निर्णयासाठी घाई करू नका. एखाद्या व्यक्तीने भावनिक दबाव आणला तर लगेच होकार देऊ नका. आर्थिक व्यवहार तपासा, नात्यांमध्ये संवाद ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला कमी समजू नका, कारण तुमच्यात पुन्हा उभं राहण्याची ताकद आहे. कदाचित आज तुम्ही थकलेले असाल, कदाचित मनात एखादी जुनी जखम असेल किंवा कदाचित तुम्ही कोणासाठी शांतपणे रडत असाल, पण लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात पुढचा अध्याय अजून लिहिला गेलेला नाही. आज जी गोष्ट तुम्हाला तोडते, उद्या तीच गोष्ट तुम्हाला अधिक मजबूत बनवू शकते. आज ज्याच्यासाठी तुम्ही रडत आहात, उद्या त्याच आठवणींकडे पाहून तुम्ही म्हणाल, देवाचे आभार, ते नातं माझ्या आयुष्यात कायम राहिले नाही. आणि म्हणून धनुराशीच्या मंडळींनो, 20 ऑगस्टपासून येणाऱ्या बदलांना घाबरू नका. काही क्षण कठीणही असतील, काही बातम्या मनाला लागतील, काही लोकांची खरी बाजू समोर येईल, पण त्याचवेळी नवीन संधीही दारं उघडतील. तुमच्या डोळ्यात अश्रू आले तर त्यांना कमजोरी समजू नका. अश्रू म्हणजे मन अजून जिवंत आहे याचा पुरावा आहे. आणि जे मन इतकं सहन करूनही पुढे चालतं त्याला हरवणं सोपं नसतं. जर तुम्ही सुद्धा धनुराशीचे असाल तर आज स्वतःला एक वचन द्या, मी घाबरणार नाही, मी चुकीच्या लोकांमागे धावणारही नाही आणि मी माझ्या मेहनतीवर विश्वास ठेवेन आणि माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक बदलाकडे शहाणपणाने पाहिल. कारण 20 ऑगस्टनंतरची खरी गोष्ट फक्त कोणीतरी तुमच्यासाठी काय करणार आहे हे नाही, खरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःसाठी काय निर्णय घेणार आहात ही आहे. आणि कदाचित हाच निर्णय तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देईल. धनुराशीच्या मंडळींनो, काळजी घ्या, शांत राहा, श्रद्धा ठेवा आणि विवेक सोडू नका. तुमच्यासाठी येणारा काळ धक्के देऊ शकतो, डोळ्यात पाणीही आणू शकतो, पण त्याच काळात तुम्हाला तुमची स्वतःची ताकदही दाखवू शकतो. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा
आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. त्यामुळे स्वामी महाराज तुमचं भलं करो. धन्यवाद.